नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पारंपरिक कसा गरम मसाला बनवणार आहोत, तोही अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। या ठिकाणी मी धने घेतलेत 60 ग्रॅम, स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। त्यानंतर जिरे 30 ग्रॅम घ्यायचेत आपल्याला, दालचिनी 10 ग्रॅम, तमालपत्र 5 ग्रॅम, लवंग 15 ग्रॅम, काळे मिरे 20 ग्रॅम, शहाजिरे 10 ग्रॅम घ्यायचेत, मसाला वेलची 5 ग्रॅम, आपली साधी वेलची 5 ग्रॅम, चक्रफूल घेतले 5 ग्रॅम आणि जावित्रीचे फुलं 5 ग्रॅम घेतलेले आणि जायफळ एक होतं त्यातलं मी अर्ध करून घेतले, साधारण हे पण 5 ग्रॅम आहे। तर आपल्याला हे सर्व मसाले एकदम परफेक्ट असे मोजूनच घ्यायचेत। बघू शकता तुम्ही सर्व मसाले मी मोजून घेतलेले आहेत। आता आपण हे मसाले भाजून घेऊयात। आता या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवली आहे मी। मसाले खूप जास्तही भाजायचे नाही आहेत आपल्याला, थोडेसेच भाजायचे आहेत, साधारण 1 ते 1.5 मिनिट असं। आता आपण धने भाजून घेऊयात आधी। धने थोडेसे थंड असतात, त्यामुळे थोडेसे जास्त घातले तरी चालतात आणि धन्याला काही असं इतका काही स्ट्रॉंग कुठलाही फ्लेवर नसतो, त्यामुळे मसाल्यामध्ये धने थोडेसे जास्त प्रमाणात घेतले तरी चालतील। थोडंसं हाताला गरम लागेपर्यंतच धने भाजून घ्यायचेत, खूप जास्तही भाजायचे नाही आहेत। इथे मी शहाजिरे आणि आपले जिरे जे असतात रोज वापरतो ते घेतलेले आहेत, तेही आपल्याला भाजून घ्यायचेत, खूप जास्त नाहीत भाजायचे, एक अर्धा ते 1 मिनिट भाजून घ्यायचे। जिरे पण थंडच असतात। सर्वच मसाल्यामध्ये धने आणि जिरे ह्या दोन्हींना इतका जास्त स्ट्रॉंग फ्लेवर नसल्यामुळे ते आपण थोडेसे जास्त प्रमाणात घेतलेले आहेत। तर इथे आपले धने पण छान गरम झालेले आहेत, हाताला छान गरम लागत आहेत। तर आपण याला काढून घेणार आहोत, खूप जास्त भाजायचे नाही आहेत। आता इथे मी काळी मिरी आणि लवंग घेतलेली आहे, ते भाजून घ्यायचे आहेत। मसाले भाजतानाही हे लक्षात ठेवायचं की एकसारखे जे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातात। जसं की आपण आधी आता जिरे आणि शाही जिरे जसे भाजले होते तसेच आता आपण लवंग आणि दालचिनी भाजून घ्यायचे। लवंग आणि दालचिनी थोडीशी तिखट आणि झणझणीत असते, त्यामुळं त्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित घ्यायचं, खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नको आहे आपल्याला। आता इथे आपण मसाला वेलची आणि आपली साधी वेलची आहे ती भाजून घेणार आहोत। ही जी वेलची असते आपली तर ती गोडसर असते थोडीशी चवीला, ते आपल्या मसाल्यामध्ये थोडंसं गोडसर अशी चव आणते, म्हणून ही आपण वेलची घालत आहोत। यानंतर चक्रीफूल आणि आपण दालचिनी घातलेली आहे, तेही आपल्याला एकसारखी भाजून घ्यायचे आहेत, एक अर्धा मिनिट। दालचिनी ही आपल्या मसाल्यामध्ये गोडसर असा फ्लेवर आणते। मस्त असे एकसारखे आपण हे भाजून घेणार आहोत। इथे वेलची होत्या आपल्या एकसारख्या, तर त्या आधी आपण भाजून घेतल्या आणि आता चक्रीफूल आणि दालचिनी हे पण साधारण एकाच साईजचे आहेत, तर तेच आपण भाजून घेतोय आधी, कारण की व्यवस्थित भाजल्या जातात मसाले एकसारख्या साईजचे असले की। तर छोटे मोठे असले की छोटे जे आहेत मसाले ते करपतात आणि मोठे कमी भाजल्या जातात, त्यामुळे भाजताना आपण एकसारखेच भाजायचे। इथं आता जावित्री घेतली मी, तर ती खूप पातळ असते, ती पटकन भाजून घ्यायची। 20 सेकंदासाठी मी परतून घेतलेलं आहे, नाहीतर खूप पटकन करपते। इथे मी तमालपत्र जे होतं आपलं त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेत, जेणेकरून आपल्याला ते भाजल्या जातात नीट। तर तेही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे, खूप जास्त करपवायचे नाही आहेत। मस्त असे हे भाजून घेतले की आता मी गॅस बंद करून देते आणि कढई गरम आहे तर त्यातच आपल्याला हे जायफळही भाजून घ्यायचं आहे आणि लगेच काढायचं आहे। मस्त असे आपले एकदम व्यवस्थित मसाले सर्व भाजून घेतलेले आहेत बघा तुम्ही। आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्सरला याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम पावडर अशी बनवून घ्यायची याची। हा मसाला इतका छान लागतो गरम मसाला, तुम्ही हा मसाला
नॉनव्हेजसाठी किंवा कुठल्याही घरात जी डेलीची भाजी बनवतो आपण रोजची त्यासाठी वापरू शकता. बिर्याणी म्हणा किंवा मसाले भात म्हणा, खूप छान लागतो हा मसाला. गरम मसाला बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही एकदम फ्रेश असा घरच्या घरी तुम्ही हा मसाला बनवू शकता. बघा मी हे मिक्सरला असं बारीक करून घेतलं आहे. अशा पद्धतीने जेवढं जास्त बारीक करता येईल तेवढं जास्त बारीक करून घ्यायचं. अशाच पद्धतीने मी सर्व बारीक करून घेतलं आहे मसाला. आता याला आपण गाळून घेऊयात जेणेकरून पूर्ण मसाला मिक्स होईल व्यवस्थित आपला. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. मस्त असं बघा तुम्ही वर्षभरासाठी मसाला करून साठवून ठेवू शकता काचेच्या बरणीमध्ये. वर्षभर हा मसाला टिकतो छान. अशा पद्धतीने याला पूर्ण गाळून घेतलेलं आहे मी. जे थोडंसं आपलं राहिलेलं आहे तर तेही आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. पूर्ण गरम मसाला वजनीप्रमाणे 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो झालेला आहे. मस्त असा पारंपरिक गरम मसाला तयार आहे. नक्की बनवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.